पेठ नाशिक रोडवर कौटुंबी घाटात अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून 28,55,440 रुपयाचे मुद्दा मालासह त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. विशेष पथकाने ही कारवाई केली. दिनांक 11/12/2025 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो नाशिक ग्रामीण यांना गुप्त बातमीद्वारे मार्फत बातमी मिळाली होती की दमण-दीव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमण निर्मित विदेशी दारू आयशर क्रमांक MH04 LI 6974 मध्ये दारू भरून पेठ मार्गे नाशिक बाजूकडे येत आहे. तरी पुढील कारवाई करण्याबाबत कळल्याने पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस हवालदार 1101 कैलास रामदास बागुल, पोलीस कॉन्स्टेबल 1636 किरण रामदास आहेर, श्रीराम दत्तात्रय वारुगसे यांना बातमी समजावून सांगून कारवाई करण्यासाठी पेठकडे गेले असता कौटुंबी घाटामध्ये कारवाई करण्यास थांबले होते. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके यांनी पंचनाम्यातील दोघं पंचांना समक्ष घटनास्थळी बोलून घेऊन त्यांना देखील सर्व बातमी समजावून सांगितली व पेठ बाजूकडून येणाऱ्या वाहनावर बारकाईने लक्ष ठेवून असतानाच 14 वाजता ते सुमारास पेठ बाजूकडून एका चॉकलेटी रंगाचा MH04 LI 6974 यास वरतून निळ्या रंगाची ताडपत्री बांधलेल्या नाशिक बाजूकडून भरगाव येत असताना त्यास इशारा दिला व थांबण्यास सांगितले. त्यास पोलीस व पंचाची ओळख दाखवून आमच्या अंगझडती देऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले. त्याने आपले नाव दीपक संजय काळे, वय 25, धंदा बोदेगाव, तालुका दारव्हा, यवतमाळ असे सांगितले. त्यास गाडीत काय आहे हे विचारला असता त्याने उडवडीची उत्तरे दिले. दरम्यान गाडी चेक केली असता त्याच्या ताब्यातील आयशर क्रमांक MH04 LI 6974 ची पंचासमक्ष झडती घेता पाठीमागील ताडपत्री खोलून पाहता मागील बाजू पूर्णपणे रिकामी व पुढील बाजूला एक स्वतंत्र पत्र्याचा कप्पा दिसला. सदरच्या कप्प्याची झडती घेतली असता वरील मुद्देमाल मिळून आला. दरम्यान त्यास ताब्यात घेतलेले आहे व अधिक चौकशीसाठी पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलेले आहे.